नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र, प्रकरण 6. जेवणं आटोपली. पडशा खांद्यावर टाकून भटजी मार्गस्थ झाले. मग भाऊ ओटीवर जमले. मधला पत्र वाचू लागला. एक तफ पुरोच्चरण करायचे असे उदक सोडले. नर्मदेच्या काठावर आलो. 10 वर्ष पार पडली आणि आपले पत्र आले. परमेश्वरी कोप माझेच कुठेतरी चुकले असले पाहिजेत. तुम्हाला दोष नाही. फळ भोगले पाहिजेत. आजच इथला मुक्काम हलवीत आहे. यापुढे पत्ता लागला तरी मला संकटात घालू नये ही प्रार्थना. संपलं नाटक. डोळ्यांना पदर लावीत थोरली बोलली. तापातून उठल्यागत घर आता सुस्त पडलं होतं. मर्तिक व्हावं तसे गावातले लोक समाचाराकरिता येत होते. पत्र येऊन 24 तास लोटले. या लोकांचं नाटक संपलं. आता आपलं सुरू होणार या विवंचनेनं सकाळपासून ती अस्वस्थ होती. आदल्या दिवशी काका जेवून गेले त्यानंतर तिला भेटले नव्हते. आजच्या दिवसात केव्हा तरी ते पुरुषांजवळ विषय काढणार आहेत एवढं तिला माहीत होतं. बातमी घरात पसरेल तेव्हा काय होईल? नवऱ्याच्या येण्यावरून खळखळ उडाली तसाच प्रकार आपल्या जाण्याच्या बेतावरून होईल असा तिचा पहिला अंदाज होता. आपल्या बेताचा घरात कोणाला पत्ता नाही या कल्पनेवर केलेला तो अंदाज आदल्या दिवशी जावेनं जमीनदोस्त केला. जावेशी झालेल्या कुस्तीचं स्मरण होताच तिच्या छातीत धडधडलं. नशीब बलवत्तर म्हणूनच रुजवातीतून ती बचावली. थोटी तालुक्याला गेली आहे हे तिला ठाऊक होतं. जावेच्या दमाला तिनं भीक घातली नाही ती याचमुळं. वेळ वटावली. पुढचं पुढं. थोटी भेटली की तिला खासडायचं असं तिनं ठरवलं. या बाईनं आणखी काय तारे तोडले? तालुक्याला जाणार एवढंच काही ती बोलली नव्हती. बोलू नये अशा सुद्धा गोष्टी ती बोलली होती. मधल्या दिरासंबंधीची हकीकत काही झालं तरी आपण बोलायला नको होती असं तिला वाटलं. थोटीला ती हकीकत माहीत होती. सगळ्या गावाला माहीत होती. ती बोलली त्यात रहस्याचा भाग आता राहिलेला नव्हता. पण आपण शपथ मोडली हे बरं केलं नाही असं तिला वाटलं. 15 वर्षांपूर्वी स्वतःच्या डोळ्यांनी तिनं ते दृश्य पाहिलं तेव्हा ते खरोखरच गुपित होतं. तिच्याशिवाय कोणाला माहीत नव्हतं. मधल्यानं तिला एकांतात बोलावून घेतलं. भीतभीत त्याच्यासमोर ती उभी राहिली. आज मला तू पाहिलंस? हो. कुठं गेली होतीस? माहेरी. तिकडे कुठं आलीस? नेहमीच्या जागी होड्या नव्हत्या. वरती मिळेल असं कळलं. रात्र पडेल म्हणून धावाधाव केली. यातलं अवाक्षरही कोणाला कळता कामा नये. नाही. शपथ घे. या प्रकरणी कुठेही वाच्यता करणार नाही. मंगळसूत्र हातात धरून तिनं शपथ घेतली. त्या बाईला नंतर तिनं कधी पाहिलं नाही. आपल्याशिवाय कोणालाही हा प्रकार माहीत नाही असं ती समजत होती. तिच्या गावीही नव्हत्या अशा गोष्टी जेव्हा थोटी सांगू लागली तेव्हा तिनं हातभर जीभ बाहेर काढली. अगो तिचा मुलगा मुंबईला असतो. रंगात येऊन थोटी सांगू लागली. तिचा म्हणजे तुझ्या दिराचा. मधलीचा रुबाब तुमच्या घरात, आमच्याजवळ नाही. बोलणी येतवर आली तेव्हा शपथेचा इतिहास ती पटकन बोलून गेली. रांडेच्या मला माहीत नाही तुला माहीत आहे ते. आता चकित होण्याची पाळी थोटीवर आली. इतके दिवस ती चपतेला जागली. त्याकरता तिला मधलीचा रोषही ओढून घ्यावा लागला. या बाईला माहीत असून आपल्याला कळवलं नाही. आपला संसार उधळायला ही बाई कारण आहे. मधलीनं असा काही निष्कर्ष काढला आहे याचा तिला काही पत्ताही नव्हता. एकाएकी आपल्याला ती पाण्यात पाहू लागली एवढंच तिला कळलं. मूल बाळ नाही म्हणून ती अशी वागते असा तिचा ग्रह होता.
त्यानंतर तिनं मधलीच्या बऱ्याच विनवण्या केल्या. तिरस्काराशिवाय तिच्या पदरात काही पडलं नाही. चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला अशा स्थितीत दोघी त्या घरात राहू लागल्या. त्या प्रसंगांचं स्मरण करीत थोटीकडे जाण्याकरता ती ओचे आवरू लागली. इतक्यात धाकटी जाऊ आली. तुम्हाला हे पाहायला सांगितलंय. तिच्या अंगावर लिफाफा फेकून ती चालती झाली. पत्र पाहताच ती दचकली. ते नवऱ्याचं पत्र होतं. कुलुपात ठेवण्यापूर्वी घरात फिरत होतं. सगळ्यांच्या पाळ्याहून ते आता तिच्याकडे आलं होतं. पत्र समोर धरून ती ते आरपार पाहू लागली. क्षणभर त्या पत्राचा तिला विसर पडला. 15 वर्षांच्या आयुष्याचा लगदा तिच्यासमोर फतकल घालून बसला. आंबलेल्या अन्नाचा दर्प मस्तकात शिरावा तसं तिला झालं. काय असं पाप तिनं केलं म्हणून असा नवरा तिच्या वाट्याला आला? तिला मदनाचा पुतळा नको होता. जरा निराळा असता तरी तिची तक्रार नव्हती. तिनं कोंड्याचा मांडा केला असता, तडजोड केली असती, पड खाल्ली असती. कसली सवड परमेश्वरानं ठेवू नये. तिचे डोळे भरून आले. पाण्याच्या झिरझिरीत पडद्यातून वेड्या वाकड्या आकारांची अक्षरं दिसत होती. सतारीच्या तारेसारखी ती कापत होती. त्या पत्रावर पत्ता नव्हता, तारीख नव्हती. लहान मुलाने शुद्ध लेखन काढावं त्याप्रमाणे भोपळ्या एवढ्या अक्षरांतून वाट काढीत मजकूर गेला होता. पुन्हा पुन्हा ती तो वाचत होती. 10 वर्षांपूर्वीची नवऱ्याची मूर्ती तिच्यासमोर आली. हा माणूस आता कसा दिसत असेल? त्याची प्रकृती कशी असेल? त्याला मूळ व्याधीचा त्रास होता. एकदा जेवत असताना सगळा पाठ रक्तानं भरला. काय त्या मूळ व्याधीचं झालं आहे देव जाणे. 10 वर्षात तो बोलला नाही. केवढा हा निग्रह. त्याला कसलाच मोह होत नाही. चमचमीत भाज्या आठवत नाहीत. पक्वान्न आठवत नाहीत. नुसतं दूध पिऊन राहिलं आहे. करारी निग्रही म्हणून लखनौवाल्याचं कौतुक केलं जातं. पण आपल्या नवऱ्याच्या आसपासही तो येणार नाही असं तिला वाटलं. मोठा माणूस यात शंका नाही. त्याचे गुण सत्कारणी लागते तर आयुष्याची शर्यत आपण थोड्याकरता गमावली असं तिला वाटलं. आपलं नशीब खोटं. त्याला कशाला दोष द्या. शेवटलं म्हणून तिनं ते पत्र वाचलं. वाचता वाचता तिला बळ आलं. त्याला यायला अजून 2 वर्ष होती. ती 2 वर्ष तिच्या दुःखावर फुंकर घालीत होती. काही दिलं नाही घोकतेस ना. ही घे 2 वर्ष. काय करतेस पाहतो. उदार होऊन परमेश्वरानं ती जणू तिला बहाल केली होती. ती तडजोड तिला मान्य होती. ते आव्हान ती स्वीकारणार होती. जे काही होणार असेल ते सध्यापेक्षा काय वाईट असणार. मुलाचं पुढचं शिक्षण सुरू झाल्यावर ती डरत नव्हती. नवरा येईल तेव्हा मुलगा मॅट्रिकच्या वर्गात असेल. आज सगळ्या गोष्टी तिला पुढाकार घेऊन कराव्या लागत होत्या. मुलग्याला एकदा शिक्षणाची चटक लागली की त्याचं तो पाहून घेईल. वार लावील. शाळेचे मास्तर मदत करतील. लखनौवाल्याला दया येईल. काहीतरी घडेल. मनातल्या मनात तिनं परमेश्वरला हात जोडले. बिल्वपत्राच्या मलिदाला तो भाळला नाही हे त्याचे केवढे उपकार. एकंदरीत थोरलीच आणि तिचं एकमत होतं. थोरली जवळजवळ तिच्यासारखंच म्हणत होती. अरिष्ट टळलं. त्याच्या तपश्चर्येत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न चालला होता. पण काळजी देवाला. पत्र पाठवायची आम्हाला बुद्धी झाली. देवाचा हात त्यात आहे हे आम्हाला कुठं कळलंय. 2 वर्षांनी का होईना तो परत येण्याची आशा होती. म्हातारीचं तेवढ्यावर समाधान होतं. झालं की नाही वाचून. थकलेल्या नजरेनं तिनं वर पाहिलं. धाकटी पत्र न्यायला आली होती. हो, निर्विकार चेहऱ्यानं ती म्हणाली. मग आणून नाही वाटत द्यायचं. मी आपली वाट पाहते. पत्र घेऊन ती घरात गेली. पाठोपाठ ती घराबाहेर पडली.
थोटीचं घर जवळ येऊ लागलं तेव्हा तिचा दम ओसरू लागला. थोटीची साधी बुळी मूर्ती तिच्यासमोर उभी राहिली. आपल्या रागाच्या बोलण्यावर थोटी काय म्हणेल ते तिला माहीत होतं. माझं बोलणं कसलं मनावर घेतेस? अर्धवट मी एवढं म्हणून हसेल आणि काहीतरी हातावर ठेवील. तिच्या बेसावध बोलण्यामुळे आपण किती अडचणीत आलो आहोत याचा तिला उमजही पडणार नाही. तिच्या प्रशस्त हसण्यावर काय बोलावं ते आपल्याला कळणार नाही आणि अखेरीस कुठल्या कामाला आलो आहोत तेही आपण विसरून जाऊ. तिचा राग यावा असा हा पहिला प्रसंग भारीच होता. अनेक वेळा घडलं आणि दरवेळी तिचा निश्चय बारगळला. थोटी म्हणजे फणस, 4 खंड बाजूला केली की रसाळ गरे हाती लाग. 15 वर्षापूर्वींचा प्रसंग तिला आठवला. त्या दिवशी थोटी नसती तर त्यांच्या घरी काय घडलं याचा पत्ताही गावाला लागला नसता. तिच्या मुलाच्या गळ्यात गोवऱ्यांची माळ घालून जावा बाजूला हसत उभ्या होत्या. आपल्याला दाद नाही असा बहाणा करून थोरली एका बाजूला जाऊन बसली. त्यावेळेला थोटी विशेष बोलली नाही. सोन्याचा दागिना नाही म्हणून हा घातलात की काय? असं हसत हसत म्हणून गोवऱ्यांची माळ तिनं त्याच्या गळ्यातून काढली आणि खुंटीला अडकवली. बाहेर पडली आणि मग मात्र भेटेल त्याला हा प्रकार सांगत सुटली. त्यानंतर 2 दिवस ती उपाशी होती. त्याचा बबराही थोटीनंच केला. गावातून पुरुषांना विचारणा झाली. घरात काय चाललं आहे, पत्ता आहे का तुम्हाला? एवढं झालं तेव्हा पुरुषांनी चौकशीला सुरुवात केली. थोरला त्याने बोलावून घेतलं. वहिनी, काय चाललं आहे घरात? थोरली काय उत्तर देते इकडे जीवाचे कान करून ती ऐकत होती. आपल्यापर्यंत आलं की सारा पाढा वाचायचा असं तिनं ठरवलं होतं. पण थोरली घुटमळू लागली. थोडा वेळ गेल्यावर जणू आपण त्या गावच्या नाहीत अशा स्वरात थोरली म्हणाली, मला काही माहीत नाही. म्हणजे सांगण्यासारखं काही नाही हा त्याचा अर्थ. कसलं लक्ष घालता बायकी भांडणात? थोरलीची पाता इतकं बोलण्यापर्यंत आली तेव्हा तिथून ती चालती झाली. सगळा प्रकार तिनं थोटीला सांगितला. ती म्हणाली, अगो मी मधलीला भिते हो. भितात म्हणजे काय? काय करणार आहेत त्या? तेच तिला मी सांगते. 1000 वेळा सांगून झालंय. एकदा प्रचिती तर घेऊन पहा. एवढा लखनौवाला पाठीशी असताना इतकं घाबरते. काय म्हणायचं या बाईला? सगळं घर ऊर्जित अवस्थेला आलं ते हिच्या जीवावर आणि रांडीची मिथ्ये. तुझ्या उपवासाच्या वेळेला माझ्यासारखी हवी होती. मग दाखवलं असतं. थोरलीचा राग येण्यापेक्षा तिला थोटीचं कौतुक वाटत होतं. आपल्यासारख्या ताबेगहान आयुष्याची पाठराखण करून या बाईला कसला लाभ होणार आहे? अशा या बाईची आपण खरडपट्टी काढणार. एकदा ती प्रशस्त हसली की आपली जीभ लुळी पडेल. तिच्या हातापाया पडायचं, दुसरं काय? तेच करायचं तिनं ठरवलं. थोटी नुकतीच तालुक्याहून आली होती. सामानाच्या गारड्यात बसून मोतीचुराचे लाडू मोजीत होती. खुन्याने तिला बसायला सांगून थोटीनं आपलं काम चालू ठेवलं. 9, 10 आणि 11 संध्याकाळींची भ्रांत गेली. पुढचं पुढं हसत थोटी म्हणाली. लाडवांचं पातेलं तिनं बाजूला केलं आणि कागदावर पडलेला लाडवांचा चुरा तिच्या हातावर ठेवू लागली. मला नकोय. एवढासा चुरा तोंडात टाक आणि हात झाड. गोडाला नाही म्हणू नये. अहो पोटातल्या पोळ्या अजून हल्ल्या नाहीत. काल होत्या ना? हो, पण हव्या तेवढ्या उरल्या आहेत. उरू देत. तो चुरा काही जास्त होत नाही. तुझ्या पोराचा पहिला नंबर आला त्याचा आहे. खाणारच की नाही? तिनं चुरा तोंडात टाकला आणि हात झाडले. तुझ्या पोराचं तालुक्याला काय कौतुक चाललंय? कुळाचं नाव काढलं ना हो. तुम्ही ऐकलत तर?
अगो, एवढे मार्क कोणी मिळवले नव्हते आतावेरी. माझी त्याची ओळख म्हणून मी सुद्धा IT दाखवली. आहा करून सगळी बघायला लागली माझ्याकडं. म्हटलं येतेस की नाही, येणार का नाही. आता काय बयो, पहिल्या नंबराची आई. माझी एवढी IT, मग तुझी किती असेल. म्हणजे हवीच हो. मी आपली उगाच म्हणते. IT कसली. पुढं काही मार्ग निघाला तर नंबराचं कौतुक. पत्र आलंय ना, कळलं मला. त्याचाच चाललाय काथ्याकूट. 2 वर्षांनी यायचा. असं आहे, काय काय होतं पाहायचं. आजचं विघ्न टळलं ना, पदरात पडलाय ते वसूल कर. अगो, बातमी पाहिली ती तालुक्यापर्यंत गेले. कसली. पहिला नंबर आला त्याचा बाप साधू आहे. मुलगा पहिला आला म्हणून तो त्याला भेटायला यायचा आहे. मामलेदार जेवायला आले होते. सगळ्यांच्या तोंडी विषय पाहिला तो हा. पहिल्यांदा काही बोलले नाहीत. सगळं ऐकून घेतलं. मग हळूच पिल्लू सोडलं. तो साधू माझ्या ओळखीचा आहे. त्याची बायको, मुलगा सगळी मी चांगली ओळखते. अशी चपापलेत सांगू. तुम्ही गेला होतात कोणाकडे ते विचारू नगस. नरवणकराच्या मुलाचं लग्न झालं ना गेल्या आठवड्यात. त्यांचं भट्टी जेवण होतं. स्वतः नरवणकर बोलवायला आला हो. बघायला हवी होतीच फार्स. किती भयान. जेवण असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे. शेवटी संतापले. समजतात कोण आपल्याला. जेवण कधी पाहिले का नाही. म्हटलं परमेश्वरी लिहून देऊ का तुम्हाला. तेव्हा गप्प झाला. सगळं उरकल्यावर विचारलं, कसा झाला होता बेत. काय म्हणाला. म्हणतो काय, बोलायला तोंड होतं का. वांग्याची भाजी लोक एकदा भुरकायला लागले ते मोतीचुराकडे बघतायत कशाला. ही रास उरली लाडवांची. पत्करलं तेव्हा सांगितलं होतं, जेवणाऱ्यांना विचारा आणि पैसे मोजा. पैसे द्यायला लागले तेव्हा आठवण केली. तुला एक सांगते, इतर जातीला जाण आहे ते आपल्यात नाही गो बायो. बिवलकराकडल्या लग्नातलं आठवतं ना तुला. 2 नारळ घेतले तर चुरून घेतले म्हणून रांडेच्याने उठवली. भीक लागली होती त्यांना ते. नरवणकरानं ठरल्यापेक्षा 2 रुपये जास्त दिलं. शिवाय एक लुगडं हो. परमेश्वराची काळजी परमेश्वराला. हे तू विसरू नकोस. तुझ्या मत्तीला बघ कसा धावला. मी म्हटलं, आज तुम्ही नाही येत. येत नाही कशी. पहिला नंबर आल्याचं कळलं आणि मग काही तिथं राहतंय. राहण्याचीच पाथा आली होती. भरतीची वेळ होत आली तरी नरवणकराची होडी येते. शेवटी त्यांना खडसावून सांगितलं, आज गेलंच पाहिजे गो. पहिल्या नंबरवाल्याच्या आईला भेटायचंय. सांगायची गोष्ट स्पेशल होडी करून दिलं. कसा आहे हो गाव. गाव काय विचारतेस. आपल्यासारखे 10 मावतील. आपल्या घरात ब्राह्मण घरं किती. 15. तिथं एक संबंध ब्राह्मण आळे आहे. 500 घर. थोडं थोडकं नाही. इतका उन्हाळा असतो. 10 वाजले की घराबाहेर पडायला नको. धुळा किती, पाण्याचा तुटवडा. एकदा शिमगा उलटला की विहिरी पाताळात. पाणी काढता काढता माणसाचे बावसे मोडतात. पण स्वस्ताई आहे ना. स्वस्ताई म्हणजे नुसता किराणा माल. तो सुद्धा घाटावरून गाड्या तिथं उतरतात म्हणून. काकांनी जागा पाहून ठेवले ना, कुठेशी आहे. घरफोडी की काय तिथं आहे असं म्हणत होते काका. मला वाटलंच. का. अगो, मुसलमान वस्तीच्या जवळ, शिवाय नदीच्या काठी. त्या भागात पावसात पाणी येतं घरातून. तुला एकदा सुचवणार होते, पण पटायचं नाही म्हणून बोलले नाही. काका म्हणजे मुलकाचे वेंधळे. त्यांना वाटतं आपल्याला फार कळतं. चांगली ब्राह्मणाळी जागा बघायची.
पाहत होते पण मिळाले नाही. 4 ठिकाणी हिंडलं की सगळं मिळतंय. इथं भाडं कमी आहे. बिघडलं नाही गो. एक सांगितलं. तुम्ही सांगून ठेवणार आहात ना? तुझा बेत होऊ दे. पाठोपाठ आलेत. हवी तेवढी कामं मिळतील. झेपेल कसं ते पहा. मी जाते, येईन पुन्हा. बस गो. नको, घरी काहीतरी वाढून ठेवलेलं असेल. तोटलीकडून ती निघाली, पण आता तिला तेच वेध लागले. 3 मुलांना घेऊन परक्या गावात जाण्याचा विचार ती करत होती. ते जाणं तिच्यापुढे येऊन ठाकलं तेव्हा तिची छाती दडपून गेली. तोटीप्रमाणे आपण सुगरण असतो तर केवढा उपयोग झाला असता. दळणा-कांडणापासून त्या ठिकाणी कामं मिळतात असं थोटी सांगत होती. पण आपल्याला कामधंदा मिळणार नाही. मिळाला तरी झेपणार नाही असं तिच्या मनानं घेतलं. फजितवाडाहून परत जायची वेळ आली नाही म्हणजे मिळवली. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.